ठीक. तर सपोज एक बाउंडेड फंक्शन दिलेलं आहे. ऑन क्लोज बाउंडेड इंटरवल AB, then what is mean by f is Riemann integrable on AB? थर्ड इयरला झाले ना? झाले का नाही? काय असतंय? सांगता यायला पाहिजे ना. रिमान इंटिग्रेशन बघणार आहे म्हटल्यानंतर सांगता यायला पाहिजे. बाय द वे ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे लेक्चरमध्ये? सो बेसिकली लास्ट लेक्चरला आपण बघितलं, जर Fn कॉन्व्हर्ज होत असेल Fला युनिफॉर्मली, असं म्हणत, or sequence of continuous functions on n, continuous functions on S. If Fn converges to F uniformly, implies F is continuous on S. हे काल बघितलं ना आपण. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह पण बघितलं. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय मिळालं आपल्याला? For sequence of continuous function on S, if F is not continuous, F काय आहे? लिमिट फंक्शन बरं का, हे लक्ष असून द्या. If F is not continuous, Fn does not, असं म्हणू शकता, नॉट युनिफॉर्म. सिंपल ह्याच्यामध्ये Fn does not converge to F uniform, right? हे झालं याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. राईट. कॉन्ट्रापॉझिटिव्हचा तुम्हाला यूज पण कसा करायला सांगितलं एक्झाम्पलमध्ये. सिक्वेन्स ऑफ कंटिन्युअस फंक्शन असेल आणि लिमिट फंक्शन जर डिसकंटिन्युअस असेल तर याचा अर्थ काय? F is not continuous means Fn is not uniformly convergent. So कंटिन्युअस फंक्शनचं लिमिट फंक्शन जर नॉट कंटिन्युअस असेल तर कॉन्व्हर्जन्स युनिफॉर्म असू शकत नाही. ओके. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे फॉर sequence Fn of Riemann integrable functions on AB. तर इथे एक लक्षात घ्या, ज्या वेळेला मी रिमान इंटिग्रेबल म्हणतोय त्यावेळी बेसिकली मी हे फंक्शन्स डिफाईन करतोय क्लोज बाउंडेड इंटरवलवरती. कुठं डिफाईन करतोय? क्लोज बाउंडेड इंटरवलवरती. आणि F काय पाहिजे? बाउंडेड पाहिजे. बाउंडेड फंक्शनसाठी रिमान इंटिग्रेशन तुम्ही डिफाईन केलेलं आहे, आठवतंय का? थर्ड इयरमध्ये हे शिकलेलं आहे तुम्ही, राईट? मग आता काय करायचं आहे तुम्हाला? तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे सगळे फंक्शन सिक्वेन्स ऑफ रिमान इंटिग्रेबल फंक्शन्स तुम्ही कन्सिडर केलं. जर Fn कॉन्व्हर्ज होत असेल F ला युनिफॉर्मली, this implies F is Riemann integrable on AB. समजते का? Fn converges to F uniformly on AB. Close bounded interval AB on AB. समजलं? ह्या थेरम मध्ये काय बघणार आहे लक्षात आलं? मग ह्या थेरमचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह पण तुम्हाला लक्षात आला पाहिजे. वरच्यासारखाच कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे ना, म्हणजे सिक्वेन्स ऑफ रिमान इंटिग्रेबल फंक्शन्स जर युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असेल तर त्याचं जे लिमिट फंक्शन असतंय ते पण काय असतंय? रिमान इंटिग्रेबल असतं. सो काइंड ऑफ दिस
property of being Riemann integrable is being transferred to limit function. ओके, ही प्रॉपर्टी काय व्हायला लागली, लिमिट फंक्शनकडे ट्रान्सफर व्हायला लागले अंडर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स, राईट? सो द theorem states if there is a sequence of if there is a uniformly convergent sequence of Riemann integrable functions, then its limit function is also Riemann integrable. याचा जर कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघितला तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल? हा पार्ट सेम राहील फॉर सिक्वेन्स Fn ऑफ Riemann integrable functions on AB. याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल? इफ F is not Riemann integrable on AB, then this implies Fn does not converge comes to F uniform. समजते का? त्याच्या कॉन्ट्रापॉझिटिव्हचा पण यूज होते. कॉन्ट्रापॉझिटिव्ह दिलेलं स्टेटमेंट आणि दिलेलं इम्प्लिकेशन आणि त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह लॉजिकली इक्विव्हॅलेंट असतं. ओके, समजतंय? सो ह्याच्यातनं तुम्हाला काय लक्षात येतंय, की जर तुम्ही सिक्वेन्स ऑफ रिमान इंटिग्रेबल फंक्शन्स कन्सिडर केली आणि त्याचं जर लिमिट फंक्शन रिमान इंटिग्रेबल नसेल, तर तो कॉन्व्हर्जन्स युनिफॉर्म असू शकत नाही. कारण अंडर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स लिमिट ऑफ limit of sequence of Riemann integrable functions is again Riemann integrable. म्हणजे जर लिमिट फंक्शन Riemann इंटिग्रेबल नसेल तर तो कॉन्व्हर्जन्स युनिफॉर्म असू शकत नाही. इज इट क्लिअर? क्लिअर आहे का? हे समजलं का? स्टेटमेंट समजलं का? आता रिमान इंटिग्रेशनच्या डेफिनेशन पर्यंत मी जात नाही, पण जस्ट तुम्हाला मी एक क्विक लुक, हे जर सपोज हे बाउंडेड फंक्शन असेल तर याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करताय? रिमान अप्पर सम कॅल्क्युलेट लोअर इंटिग्रल कॅल्क्युलेट करताय ना पहिल्यांदा, ए टू बी. आय माइट बी फॉरगेटिंग सम पार्ट ऑफ द नोटेशन. असं काहीतरी असेल ते एफ टी एक्स ऑफ एक्स एक्स ह्याला म्हणता तुम्ही लोअर इंटिग्रल. ओके, आणि अप्पर इंटिग्रल एक असते ए टू बी, अप्पर इंटिग्रल एफ ऑफ एक्स dx. Hope I am writing the same notation, correct notation, but this is nothing but lower integral, lower Riemann integration. Integration. आणि हे आहे अप्पर Riemann integration. ओके, हे जर दोघे सेम असतील, तर ते फंक्शन होतं रिमान इंटिग्रेबल. आणि जी ही सेम व्हॅल्यू असते ना, तेच असते इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स. ओके, ही एक डेफिनेशन. आता लोअर रिमान इंटिग्रेशन आणि अप्पर रिमान इंटिग्रेशन ही लोअर सम आणि अप्पर सम मध्ये तुम्ही डिफाईन करू शकताय. लोअर समचं सुप्रीमम म्हणजेच असतंय लोअर इंटिग्रल, आणि अप्पर समचं इन्फिमम असतोय अप्पर इंटिग्रल. आणि हे जर दोन्ही रिमान इंटिग्रल इक्वल होत असतील तर आणि तरच एफ रिमान इंटिग्रेबल असतो. आणि ती जी सेम व्हॅल्यू असते त्या सेम व्हॅल्यूला म्हणतात तुम्ही रिमान इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, आणि ते असं डिनोट केलं. सो दिस इज इन शॉर्ट रिकॅप. ओके, ठीक. आता एक रिमान इंटिग्रेबिलिटीचा क्रायटेरिया एक तुम्ही शिकलाय का बघा. हे एकतर थेरम म्हणून झालं पाहिजे, आणि थेरम जर झाला नसेल तर ही प्रॉपर्टी म्हणून झाली पाहिजे. ठीक आहे, प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर, म्हणजे सॉरी, थेरम म्हणून किंवा प्रॉब्लेम म्हणून. एकतर थेरमच्या ह्याच्यात कुठतरी झाला असेल, थेरममध्ये कुठं सॉल्व्ह केलं नसेल, थेरममध्ये कुठं झालं नसेल, तर हे प्रॉब्लेम मध्ये तरी कुठतरी हे सॉल्व्ह केलेलं असलं पाहिजे तुम्ही थर्ड इयरला असताना. तर बघूयात क्रायटेरिया फॉर रिमान इंटिग्रेबिलिटी. श्रीमान
इंटिग्रेबिलिटी. ओके. काय क्रायटेरिया आहे बघा. बाउंडेड फंक्शन बाउंडेड फंक्शन f फ्रॉम AB टू R. बाय द वे तुमच्या लक्षात येतं का, आपण आता रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन्ड ऑन क्लोज बाउंडेड इंटरवल बघतोय बरं का, राईट? सो these are real valued function of real variable is integrable if and only if कधी, if for any epsilon positive there exists partition belongs to P of AB. आता हे P of AB म्हणजे काय? सेट ऑफ ऑल पार्टिशन्स. सो फॉर एनी एप्सिलॉन देअर एक्झिस्ट पार्टिशन P, किंवा हे जर तुम्हाला जास्त अवघड वाटत असेल, कारण हे सारखं सारखं देअर एक्झिस्ट पार्टिशन P, देअर एक्झिस्ट पार्टिशन P, हे थोडंसं मला हे वाटतंय, मग मी असून दे. P बिलॉंग्स टू P बिलॉंग्स टू AB. So this set is nothing but set of all partitions. Okay, set of all possible partition that can be defined on close interval AB. आणि ह्या सेटमध्ये मी एक पार्टिशन मला मिळेल such that UFP minus LFP is less than epsilon. काय करता येईल? सो बेसिकली तुम्हाला आठवत आहे का, UFP म्हणजे काय? UFP म्हणजे अप्पर सम आहे बरं काय. अप्पर सम करस्पॉन्डिंग टू पार्टिशन P. पार्टिशन म्हणजे काय असतं? हा एक सेट असतोय. पार्टिशन म्हणजे एक सेट असतोय. x नॉट इज इक्वल टू A टू P. x नॉट इज इक्वल टू A, मग x1 डॉट 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 अप टू xn लास्ट काय असतो तुमचा P, विच इंड्युसेस पार्टिशन ऑफ इंटरवल AB इंटू सब इंटरवल्स. म्हणजे ह्याचं पार्टिशन तयार करतोय. कसं? सब इंटरवल्स तयार करून. म्हणजे कसं? हा x0 असेल, हा xn असेल, तर तुम्हाला पहिलं मिळतं x1, सॉरी x1 असायला पाहिजे ना, x1 x2 अँड सो. तर तुमचा पहिला इंटरवल मिळतोय तुम्हाला, सब इंटरवल मिळतो x1 x0 x1. त्यानंतर दुसरा सब इंटरवल काय मिळणार? I2 इज इक्वल टू, हा झाला x1 आणि दुसरा आहे तुमचा x2. काय असणार आहे? x1 x2. आणि असं करत करत तुम्हाला लास्ट मिळतोय IN, आणि तो काय असणार आहे तुमचा xn-1 xn. समजलं का? पार्टिशन P म्हणजे आता हे दरवेळेला सब इंटरवल लिहायच्या ऐवजी हा सेट लिहितात, x0 x1 x2, म्हणजे ज्याच्यामुळे पार्टिशन क्रिएट होत आहे तो सेट असा लिहितात P, आणि त्याला म्हणतात पार्टिशन, बिकॉज इट इंड्युसेस पार्टिशन बाय इंड्युसिंग सब इंटरवल्स. पहिला इंटरवल x0 टू, लक्षात येतं काय बघा, हा पहिला इंटरवल, हा दुसरा इंटरवल, असं करत 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 लास्ट इंटरवल हा xn-1. समजलं? आता अपर सम म्हणजे काय, की UFP म्हणजे काय करायचं, की ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक सब इंटरवल मध्ये जायचं. आता पहिल्या सब इंटरवल मध्ये गेला तर त्या सब इंटरवल मधला मॅक्सिमम शोधून काढायचा M1. त्या सब इंटरवल मधला फंक्शनच्या ज्या व्हॅल्यू असतात f ऑफ x, कुठं? x0 टू x1. ओके, यांच्यातला सुप्रीमम शोधून काढायचा. काय शोधून काढायचा? सुप्रीमम शोधून काढायचं. त्याला म्हणायचं M1, आणि त्याला कशानं मल्टिप्लाय करायचं? त्या I1च्या लेंथनं मल्टिप्लाय करायचं. कशानं? I1च्या लेंथनं. असंच प्रत्येक ह्याच्यासाठी करायचं आणि त्यांची ऍडिशन करायची. M2 म्हणूयात सुप्रीमम ऑफ F. M2 इज व्हॉट? सुप्रीमम ऑफ F इन इंटरवल
I2 and this is length of I2. असं करत 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 तुम्ही जाणार आणि शेवटी काय येणार? सुप्रीमम इन एन लेंथ ऑफ आय. समजलं का? यू कॅन राईट दिस ॲज एम के Shell of I K. K varies from 1 to n. त्याला म्हणायचं अप्पर सम. इज इट क्लिअर? समजतंय का? हे पार्टिशन क्रिएट जे झालेलं आहे त्याच्यातनं जे तुम्हाला सब इंटरव्हल्स मिळणार आहेत त्या प्रत्येक सब इंटरव्हलमध्ये जाऊन त्या सब इंटरव्हलमधला सुप्रीमम फंक्शनचा सुप्रीमम कॅल्क्युलेट करायचा. त्याला M1 समजा I1 मधला Fचा सुप्रीमम M1 आहे. I2 मधला M2 आहे. असं करत करत IN मधला MN आहे. तर काय करायचं त्या सुप्रीममला त्या इंटरव्हलच्या लेंथनं मल्टिप्लाय करायचं. थोडक्यात हे जर व्हिज्युअलाइज करायचं असेल, सपोज हा जर x0 आहे आणि हा जर सपोज तुमचा x1 आहे, तर ह्याच्यामध्ये सुप्रीमम कोण दिसणार आहे? तुम्हाला इथे दिसतंय सरळ सरळ. हा सुप्रीमम आहे ना फंक्शनचा. फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू ही आहे ना. मग काय करायचं? ह्या व्हॅल्यूला ह्या लेंथनं मल्टिप्लाय करायचं. लेंथ ऑफ I1 ह्याला I1 म्हणे इंटरव्हलला. लेंथ ऑफ I1 आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? M1. म्हणजेच काय? हा तुमचा M1 असतोय, हा तुमचा L1 असतोय. म्हणजेच हा एरिया जो असतोय ना, ह्या रेक्टेंगलचा एरिया. तो रेक्टेंगलचा एरिया म्हणजे M1 इंटू L1. असं प्रत्येकासाठी करत जायचं. इथं सपोज जर I2 असेल, तर I2चा मॅक्सिमम कुठं आहे? इथे येतोय ना? इथं. मग काय करणार तुम्ही? सपोज हा जर M2 असेल, तर M2 इंटू लेंथ ऑफ I2. लेंथ ऑफ I2 म्हणजे काय? ही बेसची लेंथ. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय? हा एरिया. आणि असं करत करत गेला हे सगळं सब इंटरव्हल तेवढ्या सगळ्या सब इंटरव्हलवरती असे सम जर करत गेला, तर तुम्हाला काय मिळेल? अप्पर सम मिळेल. समजलं? मग लोअर सम म्हणजे काय? लोअर सम म्हणजे असंच. लोअर सम म्हणजे असंच. फक्त काय करायचं? इथं सुप्रीमम घ्यायच्याऐवजी इन्फिमम घ्यायचा. काय घ्यायचा? इन्फिमम घ्यायचा. समजे? सुप्रीमम घ्यायच्याऐवजी काय घ्यायचा? इन्फिमम घ्यायचा. समजलं का? अरे समजलं का? बाळांनो? हां. म्हणजेच यू-एफ-पी म्हणजे तुम्हाला काय सांगितलं? पार्टिशन म्हणजे काय सांगितलं? यू-एफ-पी म्हणजे काय सांगितलं? आणि एल-एफ-पी म्हणजे काय सांगितलं? आता परत रिव्हिजिट करतो. दिस इज अ क्रायटेरिया फॉर फंक्शन टू बी रिमान इंटिग्रेबल. हे रिमान इंटिग्रेबल कधी असणार? इफ अँड ओन्ली इफ. सो दिस इज वन कॅरेक्टरायझेशन ऑफ रिमान इंटिग्रेबिलिटी. राइट? कसं कधी असणार? एखादं बाउंडेड फंक्शन क्लोज इंटरव्हल ए वरती डिफाईन केलं असेल, क्लोज बाउंडेड इंटरव्हल ए वरती डिफाईन केलं असेल, तर ते इंटिग्रेबल कधी असतंय? जर कुठल्याही एप्सिलॉनसाठी जर तुम्हाला पार्टिशन पी मिळालं, की ज्याच्यासाठी यू-एफ-पी मायनस एल-एफ-पी लेस दॅन एप्सिलॉन होईल. समजतंय? असं जर होत असेल, तर तुम्ही एफला काय म्हणणार? बाउंडेड म्हणजे सॉरी रिमान इंटिग्रेबल. रिमान इंटिग्रेबल असेल तर हे आणि जर फंक्शन ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर रिमान इंटिग्रेबल. समजलं का? किंवा मला आणि थोडंसं हे करतो. सो दिस इज कॉमन पार्ट. F is Riemann integrable. F is Riemann integrable. integrable. Bounded function defined on closed bounded interval AB is Riemann integrable if and only if for any epsilon there exists partition P such that UFP minus LFP is less than epsilon. आता इथं मॉड्युलस काय लिहिलेलं नाही माहिती यू कुठल्याही पार्टिशनसाठी कुठलंही पार्टिशन घ्या. पी घ्या दोन्ही इथं दोन्हीकडे सेम आहे पार्टिशन. पण पार्टिशन वेगवेगळे जरी असले कुठलेही दोन पार्टिशन घेतले तरी कुठल्याही पार्टिशनसाठी अप्पर सम ही लोअर सम पेक्षा कधीही मोठी असते. त्याच्यामुळं इथं पी असलं काय, इथं P1, P2 असलं काय, काही फरक पडत नाही. फॉर एनी पार्टिशन्स P1 and P2, UFP is always greater than LFP. हे लक्षात ठेवा. सो फॉर एनी partitions P1 and P2,
UF P1 आणि LF P2 ह्याच्यात रिलेशन काय असतंय? तर अप्पर सेमी ऑल्वेज ग्रेटर दॅन इक्वल टू असते लोअर सेमीपेक्षा. समजतंय का? आणि हे ग्राफिकली तुम्ही हे करू शकता, व्हिज्युअलाइज करू शकता. मगाशी आता जे सांगितलंय ना, सो मी त्याच्यात आता वेळ घालवणार नाही, कारण मला थेरम प्रूव्ह करायचा आहे. फक्त इथं जे काय-काय आलेलं आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. ठरलं तर. म्हणजे काय? रिमान इंटिग्रेबल दाखवायचं आहे, तर काय दाखवायचं? कुठल्याही एप्सिलॉनसाठी एक पार्टिशन एक्झिस्ट होतं, ज्याच्यासाठी UFP - LFP लेस दॅन एप्सिलॉन करता येतं. हे जर दाखवलं, तर फंक्शन काय होतंय? रिमान इंटिग्रेबल होतं. ओके? समजलं का? क्रायटेरिया समजला? गाईज? ओके. सो लेट्स गेट इंटू द थेरम. Let Fn be sequence of Riemann integrable close interval AB. If Fn converges to F uniformly, then F is Riemann integrable. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके? सो लेट्स गेट स्टार्टेड. बाय द वे, मी ह्याचं मीनिंग एक लिहितो, म्हणजे नेमकं काय प्रूव्ह करायचं. आणि नाही, ह्याच्यात आणखी एक पार्ट तुम्हाला ऍड करतात. मोर ओव्हर किंवा अँड म्हणून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन एक ह्याच्यात प्रूव्ह करता येते. ती इन्फॉर्मेशन काय आहे बघा. जर तुम्हाला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे कुणाचं? लिमिट फंक्शनचं. बघा बरं काय, हे फार इंटरेस्टिंग आहे. लिमिट फंक्शनचं इंटिग्रेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल, तर तुम्हाला काय करायला पाहिजे माहिती आहे? सो यू हॅव टू टेक लिमिट ऑफ A to B Fnx dx. This is very interesting point. सो ही एक इक्वॅलिटी तुम्हाला मिळते. म्हणजे लिमिट फंक्शनचं इंटिग्रेबल असतं ते तर मिळालंच. पण त्याचं इंटिग्रेशन काय असतं हे मिळालं आपल्याला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन. तर त्याचे इंटिग्रेशन, लिमिट फंक्शनचं इंटिग्रेशन हे सिक्वेन्समधल्या फंक्शनच्या इंटिग्रेशनवरनं कॅल्क्युलेट करता येते. तर कसं? Fnचं जर तुम्ही रिमान इंटिग्रेशन घेतला, तर त्या Fnच्या रिमान इंटिग्रेशनचं लिमिट जर घेतला, तर तुम्हाला काय मिळतंय? त्या लिमिट फंक्शनचं रिमान इंटिग्रेशन मिळतंय. हे तुम्ही असं व्हिज्युअलाइज करू शकताय का? मी हे उलटं लिहितो थोडं. हे उलटं लिहू? सो लेट मी राइट दिस हिअर इज इक्वल टू दिस. पण तुम्हाला एफ म्हणजे काय माहिती आहे का बघा बरं? ए टू बी एफ म्हणजे काय? लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी Fn ऑफ एक्स dx. म्हणजेच काय केलं बघा बरं तुम्ही? जे लिमिट बाहेर होतं, ते लिमिट काय केला? आत नेला. म्हणजे लिमिट काय करता येते? इंटिग्रेशन साइनच्या आत नेता येते. कधी? जर कॉन्व्हर्जन्स युनिफॉर्म असेल, तर लिमिट जे आहे ते इंटिग्रेशनच्या आत न्यायला अलाउड आहे. आणि जर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन नसेल तर? इट मे नॉट बी ट्रू. ॲज एक्झाम्पल सध्या तर आपण काही बघणार नाही. बट अंडर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स इट इज अलाउड. ओके? इट इज अलाउड. सो यू कॅन टेक लिमिट इनसाइड इंटिग्रेशन साइन. इज इट क्लिअर? काय करायचं आहे आपल्याला? लक्षात आलं का? काय प्रूव्ह करायचं आहे ते? पहिल्यांदा प्रूव्ह करायचं आहे, आपण कन्सिडर करतोय सिक्वेन्स ऑफ रिमान इंटिग्रेबल फंक्शन्स. आणि जर ही सिक्वेन्स युनिफॉर्मली कन्व्हर्जंट असेल, तर मला प्रूव्ह करायचं आहे, की एफ रिमान इंटिग्रेबल असणार. एफ काय असणार? रिमान इंटिग्रेबल असणार आणि त्याचं लिमिट पण मला काढता येतं. त्या एफचं इंटिग्रेशन पण मला कॅल्क्युलेट करता येतं. ते इंटिग्रेशन कसं देता येतंय? इट इज नथिंग बट द लिमिट ऑफ इंटिग्रेशन इट इज अ लिमिट ऑफ इंटिग्रेशन ऑफ Fn. ओके?
सो लेट अस कसं प्रूव्ह करायचं? एक थिअरम आहे, तो झालेला नाही. बट आय हॅव टू इन्क्लूड इट हिअर. घ्यावं लागणार आहे मला ते. सो लेट मी इंट्रोड्यूस वन पेज हिअर. लेट्स ट्राय टू डू दिस. नेट पेज. ओके. आणखी एक कॅरेक्टरायझेशन आहे. काय कॅरेक्टरायझेशन आहे? तर सपोज एम-एन इज इक्वल टू सुप्रीमम. हे फार इम्पॉर्टंट आहे. युनिफॉर्म कन्व्हर्जन्स चेक करत असताना हे ॲक्चुअली प्रॉब्लेम म्हणून घेतलं तरी चाललं असतं. ठीक. सुप्रीमम कशाचा आहे बघा? एफ-एन ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स. आणि हा सुप्रीमम कशावरती घ्यायचा? एक्स बिलॉंग्स टू एस. म्हणजे जो तुमचा ज्या सेटवरती तुम्ही हे कन्सिडर कराल ना सिक्वेन्स, त्या सेटवरती बरं का. सो दिस सेट एस इज सेट ऑन व्हिच वी आर कन्सिडरिंग द सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स. तर लेट एफ-एन बी sequence of functions and S. Fn converges to F uniformly if and only if Mn tends to 0. हा प्रॉब्लेम म्हणून घेता येईल बरं का. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट कॅरेक्टरायझेशन. कारण ह्याच्यावरनं क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात डिरेक्टली. कसं? आता तुम्हाला सपोज सिक्वेन्स ऑफ फंक्शन दिलेले आहे. तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आता फक्त? तुम्हाला एम-एन कॅल्क्युलेट करायचं आणि चेक करायचं एम-एन कॉन्व्हर्ज होते काय 0 ते नाही. कारण हे डबल इम्प्लिकेशन आहे ना. म्हणजे एफ-एन एफला कॉन्व्हर्ज होत असेल तर एम-एन 0ला कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजे आणि एम-एन जर 0 कॉन्व्हर्ज होत असेल तर एफ-एन कॉन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली. म्हणजे सपोज यू हॅव टू प्रूव्ह एफ-एन कॉन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली. ह्याचा अल्गोरिदम मी तुम्हाला सांगतो काय करायचं, कसं प्रूव्ह करायचं. याचे एक्झाम्पल घेतलेलं नाही. थेरम घ्यायच्या नादात. टू प्रूव्ह. स्टेप 1. फाइंड एम-एन. कॅल्क्युलेट एम-एन. आणि एम-एन काय आहे? इट इज अ सुप्रीमम ओव्हर एक्स बिलॉंग्स टू एस मॉड्युलस एफ-एन ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स. स्टेप 2. स्टेप 2 काय? चेक. ऑर नॉट. स्टेप 3. स्टेप 2 पर्यंत थांबलंच तर चालतंय. स्टेप 3. If mn converges to 0, then fn converges to f uniformly on S. If mn does not tends to 0, then fn does not converges to f युनिफॉर्मली. हा प्रॉब्लेम म्हणून घेता येऊ शकतोय बरं का. हे जे वर कॅरेक्टरायझेशन मी दिलेलं आहे, हे कॅरेक्टरायझेशन तुम्ही प्रॉब्लेम म्हणून कन्सिडर करू शकता. सो ट्राय टू प्रूव्ह दिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे आपल्याला जनरली ज्या वेळेला एखादं एक्झाम्पल दिलेलं असतं आणि विचारलं जाते प्रूव्ह वेदर दिस इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स ऑर नॉट. तर तुम्हाला काय करायचं? जस्ट एम-एन कॅल्क्युलेट करायचं आणि एम-एन 0ला टेंड होते का नाही चेक करायचं. एम-एन 0ला टेंड झाला तर युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आणि एम-एन 0ला टेंड झाला नाही तर नॉट युनिफॉर्मली
कॉन्व्हर्जन्स. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरायझेशन. ओके. सो हे घेतलेलं नाहीये कारण मी काय केलंय 10 लेक्चर्स हे थेरम्स वाईज डिव्हाईड केलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला प्रूफ्स लिहिता येतील. अ, म्हणजे एक्झामला तुम्हाला सोपं जाईल म्हणून मी जस्ट थेरम्सवरती फोकस केलेला आहे 10 लेक्चरमध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये हे मी विसरून गेलो पार्ट हा प्रूव्ह करायचा. बट आय होप हे तुम्हाला समजलं असेल. समजलं का हे? फारसं अवघड नाही. ह्याचं प्रूफ बघणार नाहीये, पण स्टेटमेंट तरी समजलं असेल? स्टेटमेंट समजलं का? हं, ठीक आहे. तर आता त्याचा आपण यूज करणार. तर हे प्रूफ प्रूफ लिहित असताना माझ्या लक्षात आलं. ॲक्चुअली हे जर मी खाली बघितलं असतं, तर पहिल्यांदा हे घेतलं असतं आणि मग हे प्रूफला गेलो असतो आपण. बट ओके. कारण आपल्याला कुठेतरी हे असं कटिंग करावंच लागणार आहे, कारण आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा. सो वी हॅव व्हेरी लिमिटेड टाईम. ओके. सो Fn converges to F uniformly on close interval AB. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळतंय? Where Mn is equal to काय असणार आहे आता? सुप्रीमम. कशावरती? क्लोज इंटरव्हल AB वरती. कुणाचा? Fn ऑफ x मायनस F ऑफ x. समजलं का? ओके. राइट. आता काय करायचं बघा. Mn ही सिक्वेन्स ऑफ नंबर आहे. ही 0 ला कन्व्हर्ज होत असेल. मीन्स फॉर एनी epsilon there exists n belongs to n such that मॉड्युलस ऑफ mn मायनस 0. आता 2 गोष्टी लक्षात घ्या. हे मॉड्युलसचा सुप्रीमम आहे त्यामुळे मॉड्युलस लिहायची गरज आहे का? कारण ते सगळे नॉन निगेटिव्ह आहेत. इज इट क्लिअर? सुप्रीमम कोणाचा आहे? नॉन निगेटिव्ह नंबरचा आहे. मग सुप्रीमम जर नॉन निगेटिव्ह नंबरचा असेल, तर तो नंबर सुप्रीमम पण नॉन निगेटिव्हच असेल ना? सुप्रीमम ऑफ नॉन निगेटिव्ह नंबर इज ऑल्वेज नॉन निगेटिव्ह. म्हणजे mn काय आहे? पॉझिटिव्ह आहे. बरोबर? सो मॉड्युलस लिहायची गरज आहे का? नाही. सो mn मायनस 0. बरं ठीक आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल. n is greater than equal to n, then mn minus 0 is less than epsilon upon 4b minus a. आता हे 4b minus a असं का लिहिलंय हे तुमच्या लक्षात येईल. नंतर मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे? सो प्लीज कीप इन माइंड दॅट एप्सिलॉन इज आर्बिट्ररी नंबर. दॅट्स इट. इथं म्हणू नका इथे एप्सिलॉन लिहिला आणि इथे लिहिताना एप्सिलॉन लिहायच्या ऐवजी एप्सिलॉन बाय 4 एप्सिलॉन अपॉन 4b मायनस काय लिहिलंय. दिस इज आर्बिट्ररी नंबर. जस्ट कीप दॅट इन माइंड. अँड दिस एप्सिलॉन अपॉन 4b minus a is related to epsilon, right? So don't confuse yourself. It's okay. समजलं का? सिक्वेन्सची डेफिनेशन वापरले ना. mn 0 ला कॉन्व्हर्जंट सिक्वेन्सची डेफिनेशन वापरले. mn जर 0 ला कन्व्हर्ज होत असेल, तर mn आणि 0 मधलं डिस्टन्स हे मला पाहिजे तेवढं कमी करता येतंय बाय चूजिंग सफिशियंटली लार्ज n. So if n is greater than equal to n, then I can make this difference of mn and 0 as small as possible. हेच तर इथं लिहिलेलं आहे. इथपर्यंत काय शंका? ठीक आहे? राइट. आता ह्याच्यावरनं काय लक्षात येतंय? epsilon upon 4p minus a, and this holds for all n greater than equal to n, right? n greater than equal to, is it okay? पण mn म्हणजे काय? mn काय आहे? सुप्रीमम ओव्हर x belongs to ab such that fn of x minus f of x less than epsilon upon 4p minus a, and this hold for all n greater than equal to n. Is it clear, guys? mn ची डेफिनेशन लिहिली फक्त. हं? आता मला एक सांगा, सपोज ए हा सुप्रीमम आहे. A1, A2 डॉट, डॉट, डॉट असं. तर कुठलाही A1 किंवा AK आणि A मध्ये रिलेशन काय रिलेशन असते? कोण मोठं असतं?
Who is bigger? Who is smaller? सो असं लिहू का ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए के बरोबर ना प्रत्येक टर्म ही त्याच्या सुप्रिमम पेक्षा काय असते एकतर सुप्रिमम किंवा सुप्रिमम पेक्षा छोटी असते राईट मग इथं मी असं लिहू का सी दिस सुप्रिमम हे नोटेशनवरनं कन्फ्युजन करून घेऊ नका सुप्रिमम एक्स बिलॉंग्स टू ए बी एफ एन ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स हे शॉर्ट नोटेशन आहे कशासाठी माहिती आहे सो सुप्रीमम ऑफ सेट एफ एन ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स वेअर एक्स बिलॉंग्स टू ए बी हे एवढं लिहायच्याऐवजी हे शॉर्टमध्ये असं लिहितात सो डोंट कन्फ्यूज युअर सेल्फ ओके समजलं का मग मला सांगा ह्यातली प्रत्येक टर्म ही सुप्रीमम पेक्षा छोटी असणार ना सो एफ एन ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स is less than equal to supremum over x belongs to AB fn of x minus f of x and this term is strictly less than epsilon upon 4b minus a and this is true for all n greater than equal to n. मग ह्याच्यावरनं काय लक्षात येतंय जस्ट एन इज इक्वल टू आता कॅपिटल एन फिक्स केला तर मला असं लिहिता येईल का एफ कॅपिटल एन कारण एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन साठी होल्ड होते ना आणि एन फिक्स आहे सो हा फिक्स केलेला एनच एन म्हणून घ्या काय मिळेल तुम्हाला मायनस एफ ऑफ एक्स इज लेस दॅन एप्सिलॉन अपॉन 4 बी मायनस ए इज इट क्लिअर गाईज अँड दिस इज ट्रू फॉर ऑल एक्स कारण ही ह्याच्यावरती चालू आहे ना इंटरवरती चालू आहे ना हा सुप्रीमम कशावरती घेताय तुम्ही इंटरवलवरती घेताय सो देअरफॉर एक्स बिलॉंग्स टू ए बी बरोबर ठीक आहे इथंपर्यंत क्लिअर झालं का सो दिस इम्प्लाइज एफ ऑफ एक्स लाईज बिटवीन आता हे लक्षात येते काय बघा हे बऱ्याच वेळेला झालेलं आहे आता मी ह्याला सिम्प्लिफाय करायला लागलोय एफ ऑफ एक्स लाईज बिटवीन एफ एन ऑफ एक्स मायनस एप्सिलॉन अपॉन 4 बी मायनस ए and less than fn of x plus epsilon upon 4 b minus a and this is true for x belongs to ab का बरं अरे हे सिम्प्लिफाय केले ना ए इज लेस देन एल याचा अर्थ काय असतो ए इज ग्रेटर दॅन मायनस एल लेस दॅन प्लस एल हेच इथं यूज केलेलं आहे आणि मग नंतर काय केलेलं आहे एफ एन ऍड केलेलं आहे दोन्ही समजलं इज इट क्लिअर आता मला सांगा सिन्स each fn is bounded hence f is किंवा असं म्हणत ना सिन्स इच एफ एन म्हणण्यापेक्षा एन फिक्स आहे आणि एफ एन इंटिग्रेबल आहे कारण सिक्वेन्स ऑफ इंटिग्रेबल फंक्शन रिमान इंटिग्रेबल फंक्शन कन्सिडर करतोय सिन्स एफ एन जर बाउंडेड असेल एफ पण काय असणार बाउंडेड असणार ना कारण इथे एफ एन आणि इथे एफ एनचा बाउंड यूज करून तुम्ही एफ ला बाउंड फाइंड आउट करू शकता सो एफ इज ऑल्सो बाउंडेड ऑन क्लोज इंटरवल ए बी समजलं आणि हे सेपरेटली प्रूव्ह करायची गरज पण नाही आता हे मला दुसरीकडे वापरायचा आहे तो भाग वेगळा पण ह्याच्यावरून डिरेक्टली क्लिअर होते की एफ पण काय आहे बाउंडेड आहे कारण रिमान इंटिग्रेबल जर कुठल्या फंक्शनचं आपण रिमान इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करतोय बाउंडेड फंक्शन डिफाइंड ऑन क्लोज बाउंडेड इंटरवल ए बी क्लोज बाउंडेड इंटरवल ए बी आहे आणि लिमिट फंक्शन आता काय झालं बाउंडेड आता फक्त मला ती कंडिशन चेक करायची आहे कुठली हा जो क्रायटेरिया आहे ना हा क्रायटेरिया कुठल्याही एप्सलॉनसाठी मला एक पार्टिशन मिळते जेणेकरून युएफपी मायनस एल एफ पी कन्सिडर केलं तर ते लेस दॅन काय होतंय एप्सलॉन हे प्रूव्ह करायचं आहे सो त्यासाठी पहिला माझ्याकडे एफ बाउंडेड पाहिजे तो एफ बाउंडेड मिळाला क्लिअर ओके आता also fn is Riemann integrable. Hence, for epsilon positive, there exists partition P belongs to fn साठी रिमान इंटिग्रेशनची जी रिमान इंटिग्रेशनचा जो क्रायटेरिया आहे तो यूज करा काय क्रायटेरिया आहे
कुठल्या एप्सिलॉनसाठी मला काय सापडतं? पार्टिशन P बिलॉंग्स टू PAB. फॅन्सी P लिहिलं तर सुरुवातीलाच. बरं ठीक आहे. PAB सच दॅट काय मिळणार मला? UFN, P minus LFN, P is less than epsilon. हे कॅरेक्टरायझेशन आहे ना रिमान इंटिग्रेबिलिटीसाठी. वर आपण दिलेलं आहे की एफ एन रिमान इंटिग्रेबल इफ एन ओनली इफ. आता ती डेफिनेशन वापरली इथे एफ एन साठी. ओके, समजलं? इज इट क्लिअर? इथंपर्यंत समजलं का? ओके, आता मी थोडंसं डिरेक्टली इथं लिहिणार आहे बरं का. एफ आणि एफ एनच्या संदर्भात काय माहिती आहे तुम्हाला सांगा. आता मी सेम पार्टिशनसाठी फॉर सेम partition P we can write. लक्षात घ्या बरं काय. आता हे मला उपयोगी पडणार आहे. हे आणि हे. पहिली इनइक्वॅलिटी बघा ही. ही फर्स्ट इनइक्वॅलिटी बघा. कुठली? एफ ऑफ एक्स इज लेस दॅन एफ एन ऑफ एक्स प्लस एप्सिलॉन अपॉन 4b मायनस ए. ओके? हां? तर ह्याच्यावरनं जर सुप्रीमम कॅल्क्युलेट केलं ना, एफ एन म्हणजे ह्या फंक्शनचा सुप्रीमम आणि ह्या फंक्शनच्या सुप्रीममध्ये कोण मोठा असेल? ह्याच्या जर सगळ्या व्हॅल्यू जर स्ट्रिक्टली मोठ्या असतील तर ह्याचा सुप्रीमम मोठा असणार ना. समजतंय का? काय? हां. म्हणजे जर मी अप्पर सम कॅल्क्युलेट केली ह्या फंक्शनची, तर ती ह्याच्यापेक्षा मोठी असणार ना, एफ ऑफ एक्स पेक्षा. कारण एफ एन ऑफ एक्स प्लस एप्सिलॉन अपॉन 4b मायनस हा मोठा आहे. समजलं का? ओके. आता सपोज तुमच्याकडे पार्टिशन हे असं आहे. हा ए आहे, हा बी आहे. असं पार्टिशन केलेलं आहे तुम्ही. आता एफ एन ऑफ एक्स बरं ठीक आहे. ह्या इथं एक्स नॉट आहे, हा x1 आहे आणि इथं हा x आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथं कॅल्क्युलेट केला एफ एन प्लस ह्या फंक्शनसाठी बरं काय. एफ एनचा मॅक्झिमम कशावरती? I1 वरती. सपोज जर एम एन असेल, काय असेल? एम एन. ओके, तर एम एन प्लस लेंथ ऑफ I1. फर्स्टसाठी M1 लिहूयात, सेकंडसाठी M2 लिहूयात. असं करत 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 लास्ट काय असणार आहे? एम एन लेंथ ऑफ I1. राईट? पण आता जर सपोज F1 च्या ऐवजी मी हे फंक्शन Fn च्या ऐवजी जर मी हे फंक्शन कन्सिडर केलं तर? तर ह्याचा सुप्रीमम मध्ये काय फरक असणार आहे? हे बघा M1 च्या ऐवजी काय येणार? इथे येणार M1 प्लस एप्सिलॉन अपॉन 4b मायनस ए. का? कारण प्रत्येकामध्ये तुम्ही काय ऍड करायला लागलाय? एप्सिलॉन अपॉन 4b मायनस ए ऍड करायला लागलाय ना. सो Fn च्या ऐवजी जर हे फंक्शन कन्सिडर केलं तर सुप्रीमम M1 मिळायच्या ऐवजी काय मिळणार? M1 मिळायच्या ऐवजी काय होणार? M1 प्लस एप्सिलॉन अपॉन 4b मायनस ए मिळणार ना. आठवतंय का? सॉरी, हे लक्षात येते का? हे थोडं सटल आहे. अवघड नाही. फक्त हे तुम्हाला ऑब्झर्व्ह करता आलं पाहिजे. बरोबर ना? असं करत, करत, करत गेला. लास्ट काय येणार? Mn च्या ऐवजी तुम्हाला काय मिळणार? Mn प्लस एप्सिलॉन अपॉन 4b मायनस ए लेंथ ऑफ In. आता ह्याला सेपरेट करा. कसं? M1 च्या सगळ्या टर्म एकत्र करा. M1 लेंथ ऑफ I1 प्लस M2 लेंथ ऑफ I2. असं करत करत लास्ट Mn लेंथ ऑफ In. बरोबर? प्लस आता सेकंड टर्म कलेक्ट करा. काय येणार? प्लस आता सगळ्यांच्यातनं एप्सिलॉन अपॉन 4b मायनस ए कॉमन आहे, तो बाहेर घ्या. इथे येणार लेंथ ऑफ I1 प्लस लेंथ ऑफ I2 प्लस डॉट 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 प्लस लेंथ ऑफ In. समजलं? समजलं का?
आता ही जी सम आहे ही सम दुसरं तिसरं काय नसून हे एफ-एन साठी होते ना. M1, M2, M-N हे पी पार्टिशन पीसाठी जे फर्स्ट इंटरव्हल, सेकंड सब इंटरव्हल, थर्ड सब इंटरव्हल प्रत्येक सब इंटरव्हल मधला हा एम काय होता? सुप्रीमम होता. सो एफ-एनच्या साठी जर हे कॅल्क्युलेशन तुम्ही जर कन्सिडर केलं, देन इट इज नथिंग बट UFNP. लक्षात येते का? अप्पर सम झाली ना ही. कुणासाठी? एफ-एनसाठी. हे चौकोन केलेलं आहे ते. आणि इथं लक्ष द्या, हे काय असणार आहे? सब इंटरव्हलच्या सगळ्या लेंथची जर सम घेतली, तर दिलेल्या इंटरव्हलची लेंथ मिळेल ना तुम्हाला? अरे समजते का? हा तुमचा I1 झाला. हा तुमचा I2 झाला. असं करत लास्ट काय असणार आहे तुमचा IN. मग ह्या सगळ्यांची सम म्हणजेच काय? ह्या पूर्ण इंटरव्हलची सम ना, सॉरी पूर्ण इंटरव्हलची लेंथ ना. ह्या प्रत्येकाच्या लेंथची जर सम घेतली मी, तर मला काय मिळणार आहे? लेंथ मिळणार आहे. पण कुणाची? ह्या पूर्ण इंटरव्हलवरची. ह्या पूर्ण इंटरव्हलची लेंथ काय असणार आहे? समजलं का? आता ते B-A का घेतलेलं लक्षात आलं का? कारण तो पुढे कुठेतरी कॅन्सल होणार होता. सो B-A, B-A. हे लक्षात आलं? एवढं कळेल तुम्हाला? तर हे कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करून मी डायरेक्ट लिहिणार आहे आता इथं. तुम्हाला मी ते करून दाखवलेलं आहे. ओके. सो ते डायरेक्टली वी कॅन राइट. काय लिहू शकतोय? आता काय कॅल्क्युलेशन केलं आपण? UFNP. आणि तसंच तुम्ही कशासाठी कॅल्क्युलेशन करू शकता? UFP जसं कॅल्क्युलेशन केलं ना, तसं ही इनइक्वालिटी वापरून कुठली? आता ही इनइक्वालिटी वापरायची. समजतंय? ही इनइक्वालिटी वापरल्यावर तुम्हाला काय मिळेल? LFNP. इथं काय मिळालेलं तुम्हाला? UFNP प्लस मिळालं ना? काय मिळालं? एप्सिलॉन बाय प्लस एप्सिलॉन बाय 4. हां? लेस दॅन हे कंपॅरिझन कोणाबरोबर करत होता तुम्ही? एफ बरोबर करत होता ना कंपॅरिझन. सो ह्याची अप्पर सम कॅल्क्युलेट केली आणि ह्याची अप्पर सम कॅल्क्युलेट केली. तर हे जे इकडं फंक्शन दिलेलं आहे, त्याची अप्पर सम तुम्हाला काय मिळाली? UFN, P प्लस एप्सिलॉन बाय 4 आणि एफची अप्पर सम कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला इथं काय मिळणार आहे? UFP. समजलं का? आणि हे सुप्रीमम असल्यामुळे लेस दॅन इक्वल टू येतं हे फक्त तुमच्या लक्षात असून दे. सुप्रीमम घेतलं नसतं तर स्ट्रिक्टली हे राहिलं असतं. आता तेच जर तुम्ही ह्याच्यासाठी केलं, कशासाठी? इथं. आता ह्या फंक्शनचं जर कॅल्क्युलेट केलं ना, तसंच तुम्हाला काय मिळणार आहे माहिती आहे? LFNP मायनस सेम कॅल्क्युलेशन. इथं काय येणार? एप्सिलॉन बाय 4 आणि ही लोअर सम आहे ती कोणापेक्षा छोटी असणार आहे? ह्याच्या लोअर समपेक्षा. म्हणजे काय? LFP. समजलं? हे 2 तुम्हाला इनइक्वालिटीज मिळणार आहे. ओके? राइट. आता ह्या दोघांचे ॲडिशन करा बरं. काय मिळेल तुम्हाला? करा दोघांचे ॲडिशन. सांगा ना. UFP प्लस LFNP मायनस एप्सिलॉन बाय 4 इज लेस दॅन इक्वल टू इकडे काय येणार? UFNP प्लस एप्सिलॉन बाय 4 मुद्दाम मोठ्या अक्षरात लिहायला लागलो हे. प्लस LFP. बरोबर? बरोबर का? आता काय करा UFPला इकडं UFP इकडं आहे ना, LFPला इकडं आणा आणि बाकी सगळं तिकडे घालवा. कारण मला UFP मायनस LFP पाहिजे ना. लेस दॅन एप्सिलॉन येते का बघायचं आहे मला. त्यासाठी. ओके. UFP मायनस LFP
ह्याला मी इकडं आणलं आणि ह्याला मी इकडे नेलं आणि ह्याला पण काय नेलं? इकडे नेलं. आता इकडे काय लेस दॅन इक्वल टू UFN, पी मायनस हा प्लस इकडे गेल्यावर काय होणार? मायनस LFN, पी आणि हा मायनस एप्सिलॉन बाय 4 तिकडे गेल्यानंतर काय होणार? प्लस एप्सिलॉन बाय 4 प्लस एप्सिलॉन बाय 4. इज इट क्लिअर? ओके? राइट. आता UFNP मायनस LFNP ह्याच्यासाठी काय लिहिलंय? लेस दॅन एप्सिलॉन ना? बाय द वे इथं एप्सिलॉन बाय 2 ॲड होणार आहे. त्याच्यामुळे मी इथं घेताना एप्सिलॉन बाय 2 घेऊ का? हे नंतर ॲडजस्टमेंट केलं तरी चालते. का? बघा इथं लक्षात येईल. सो दिस बिकम स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 का? कारण तेच पार्टिशन आहे ना, त्याच पार्टिशन फॉर सेम पार्टिशन पी. ही सम कुठल्या पार्टिशनसाठी लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 होते? ह्या पार्टिशनसाठी आणि त्याच पार्टिशनसाठी मी हे सगळं कन्सिडर केलंय. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली ह्या पार्टिशनसाठी म्हणजे ऑटोमॅटिकली ही सम काय होणार? सॉरी हे सबस्ट्रॅक्शन हे जर सबस्ट्रॅक्शन तुम्ही कन्सिडर केलं तर हे काय होणार? डिफरन्स कन्सिडर केला तर काय होणार? ऑटोमॅटिकली लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 होणार ना? कारण हे आपल्याला इथे मिळालेलं आहे आणि त्याच पार्टिशनसाठी कन्सिडर करतोय. म्हणजेच हा जो डिफरन्स आहे हा लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 आहे आणि ही ॲडिशन होणार एप्सिलॉन बाय 2. म्हणजेच काय मिळालं? देअरफॉर UFP मायनस LFP लेस दॅन एप्सिलॉन. थस फॉर कुठल्याही एप्सिलॉनसाठी जो FN साठी P मिळाला ना, तोच P आपल्याला F साठी पण मिळतोय, जेणेकरून UFP मायनस LFP काय होतोय? लेस दॅन एप्सिलॉन. लक्षात येते का बाबा? देअर इज P, देअर इज partition P such that UFP minus LFP less than epsilon. That is, F is Riemann integrable. ओके? समजलं का? अवघड नाहीये फारसं. हे फक्त लक्षात घ्या. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं हे कॅल्क्युलेट करायचं. हे फारसं अवघड नाहीये. हे फारसं अवघड नाही. ह्या दोन्ही पण इनइक्वालिटीज आहेत ना, फारसं अवघड नाही. पेन पेपर घेऊन बसा आणि ह्या इनइक्वालिटीवरनं अप्पर सम आणि ह्याच्यावरनं अप्पर सम मधलं रिलेशन कॅल्क्युलेट करा. ह्याच्यावरनं लोअर सम मधले रिलेशन कॅल्क्युलेट करा. तुम्हाला मिळून जाईल. इट इज नॉट सो डिफिकल्ट. ओके? जस्ट ट्राय इट आउट. आणि ॲड केल्यानंतर मला काय मिळतंय? बघा बरं, कुठल्याही एप्सिलॉनसाठी एप्सिलॉन आर्बिट्ररी होतं ना घेताना. कुठल्याही एप्सिलॉनसाठी मला एक पार्टिशन P मिळाला, की जर तुम्ही पण हा पार्टिशन FN साठी फाइंड आउट केलेला, पण तोच पार्टिशन मला Fसाठी पण वर्क होतोय. सो फॉर एनी एप्सिलॉन आय कुड फाइंड पार्टिशन P सच दॅट UFP मायनस LFP बिकेम लेस दॅन एप्सिलॉन. हेच तर आपल्याला पाहिजे होतं. कुठल्याही एप्सिलॉनसाठी P जेणेकरून हे होल्ड होईल आणि एप्सिलॉनसाठी P मिळाला, की जेणेकरून मला UFP मायनस LFP लेस दॅन एप्सिलॉन मिळतात. म्हणजेच काय F काय झाला? रिमान इंटिग्रेबल. सो फर्स्ट वी प्रूव्ड F इज बाउंडेड, देन वी प्रूव्ड F इज रिमान इंटिग्रेबल. ओके? सेपरेटली प्रूव्ह करायची गरज नाही. हे आपल्याला माहिती आहे. सिक्वेन्स ऑफ बाउंडेड फंक्शन्स हे एक प्रॉब्लेम म्हणून कन्सिडर करू शकता बरं का तुम्ही. लिमिट ऑफ सिक्वेन्स ऑफ बाउंडेड फंक्शन बाउंडेड असतं का? सो धिस इज व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. सिक्वेन्स ऑफ बाउंडेड फंक्शन कन्सिडर केलं आणि सपोज ती पॉइंट वाईज कन्व्हर्जंट असेल, म्हणजेच लिमिट फंक्शन एक्झिस्ट होत असेल, तर ते फंक्शन बाउंडेड असेलच असं याची गॅरंटी नाही. असे तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. सो आपल्याकडे टाईम भरपूर कमी आहे. नाहीतर मला सुरुवातीलाच म्हणजे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं होतं, की कुठलीही सिक्वेन्स घेतली तर कंटिन्युअस फंक्शनची सिक्वेन्स घेतली तर तिथे लिमिट फंक्शन कंटिन्युअस असायलाच पाहिजे असं काही नाही. अशी एक सिक्वेन्स ऑफ फंक्शन कन्सिडर होते, की ज्याच्यामध्ये प्रत्येक फंक्शन डिसकंटिन्युअस आहे, पण त्याचे लिमिट फंक्शन कंटिन्युअस आहे. अशी एक सिक्वेन्स आहे, ज्याच्यामध्ये सगळे फंक्शन बाउंडेड आहेत, पण लिमिट फंक्शन बाउंडेड नाही.
असे सिक्वेन्स आहे की ज्याच्यामध्ये सगळे फंक्शन्स अनबाउंडेड आहेत, पण त्याचं लिमिट बाउंडेड आहे. सी देअर आर लॉट ऑफ एक्झाम्पल यू कॅन थिंक ऑफ. ओके. देअर आर लॉट ऑफ सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स which you can think of, but we have लिमिटेड टाइम पिरियड. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी घेतलेल्या नाहीत, कन्सिडर केलेल्या नाही. सो होप यू 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 कॅन अंडरस्टँड दिस. ओके. आता रिमान इंटिग्रेबल प्रूव्ह केला. आता मला रिमान इंटिग्रेशन काय मिळतं एफचं ते फाइंड आउट करायचं. ओके. करूयात फाइंड आउट आता? आता थोडंच राहिलेलं आहे. कसं फाइंड आउट करणार? नाऊ लेट्स प्रूव्ह. कारण एक पार्ट राहिला ना. लेट्स प्रूव्ह. लेट्स प्रूव्ह इंटिग्रेशन ab f of x dx is nothing but limit of integrations of fn of x dx. कारण प्रत्येक fn काय आहे? इंटिग्रेबल आहे. सो यू कॅन कॅल्क्युलेट रिमान इंटिग्रेशन फॉर इच fn. आणि त्या रिमान इंटिग्रेशनचं जे लिमिट असतं तेच तुमचं लिमिट फंक्शनचं इंटिग्रेशन असतं. ओके. सो लिमिट ऑफ इंटिग्रेशन is integration of limit. का? Integration of limit का? F is a limit of fn. Okay. So you can swap integration and limit sign under uniform convergence. So we have to prove this. आता हा काहीतरी एक फिक्स नंबर टी आहे असं म्हणा किंवा एस आहे म्हणा, आणि हे एस एन आहे ना, आणि याचे लिमिट आहे एस. हे प्रूव्ह करायचं ना. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे? Sn minus s can be made as small as possible. म्हणजेच for any epsilon you can find n such that if n is greater than equal to n, then modulus of Sn minus s is less than epsilon. हेच प्रूव्ह करावं लागेल ना आपल्याला, लिमिटची डेफिनेशन. ओके. सो विल प्रूव्ह दिस. कन्सिडर काय कन्सिडर करणार? बघा, a to b fn of x of dx fn of x dx minus integration a to b f of x dx. ही इनइक्वालिटी माहिती आहे का इंटिग्रेशन मधली? रिमान इंटिग्रेशन ज्यावेळी तुम्ही शिकलाय. सो यू कॅन राईट दिस एज a to b fn of x minus f of x dx. कारण लिमिट सेम आहेत ना, त्याच्यामुळे हे तुम्ही करू शकताय. बट दिस इज लेस दॅन इक्वल टू, ही इथं प्रॉपर्टी वापरली आपण बरं काय. a to b मॉड्युलस fn of x minus f of x dx. इथं प्रॉपर्टी वापरली. कुठली प्रॉपर्टी? मॉड्युलस ऑफ लिमिट is less than modulus of integration is less than equal to integration of modulus. ही प्रॉपर्टी. ओके. सो ही प्रॉपर्टी आपण इथं यूज केलेली. लक्षात आलं? ही प्रॉपर्टी यूज केली. लक्षात आलं का? So, but fn converges to f uniformly. Hence, for epsilon पॉझिटिव्ह तुम्हाला जो पाहिजे तो epsilon डायरेक्टली इथे लिहा. मला आता b मायनस a पाहिजे का? तर इथे b मायनस येणार आहे. लक्षात येईल तुमच्या. There exists n belongs to n such that if n is greater than equal to n, then काय मिळेल? epsilon upon p minus a. This holds for all x in AP. Okay. Therefore, आता हे यूज करा ना. कुठं? इथं. कारण ह्याचं एस्टिमेशन आपल्याला मिळालेलं आहे. काय मिळेल? a to b fn of x dx minus integration a to b f of x dx is less than equal to, आपल्याला माहिती आहे कुठल्या टर्म पेक्षा छोट्या? a to b मॉड्युलस fn of x minus f of x dx. हे तर वर प्रूव्ह केलं ना. पण ही टर्म काय आहे? इट इज स्ट्रिक्टली लेस दॅन epsilon upon b minus a dx.
आता हे कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या त्याला. इंटिग्रेशन ए टू बी डी-एक्स कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं? एक्स ना? 1 डी-एक्स, एक्स येणार आणि ह्याचं इंटिग्रेशन बी मायनस ए येईल, राइट? समजतंय का? सो दिस इज इक्वल टू दिस एंड दिस इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन बी मायनस ए इंटू ह्याचं इंटिग्रेशन काय येणार? बी मायनस ए ना? म्हणूनच कन्सिडर करताना इथं एप्सिलॉन अपॉन बी मायनस ए कन्सिडर केलं. सो यू कॅन कॅन्सल दिस आउट. Therefore, fn of x therefore integration modulus of integration a to b fn of x dx minus a to b f of x dx is less than epsilon when n greater than equal to n. बरोबर ना? कारण हे एस्टिमेट आपण कधी कॅल्क्युलेट केलेलं आहे? n ग्रेटर दॅन इक्वल टू n साठी. इथे लिहायला पाहिजे. n ग्रेटर दॅन इक्वल टू n or n ग्रेटर दॅन इक्वल टू n. हं? काय समजलं ह्याच्यावरनं तुम्हाला? ह्या इनइक्वालिटीवरनं काय समजलं? हा तुमचा एस-एन आहे आणि हा तुमचा एस आहे. काय म्हणलंय? कुठल्याही एप्सिलॉनसाठी तुम्हाला एक एन मिळाला. जर एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन असेल, तर मॉड्युलस ऑफ एस-एन मायनस एस लेस दॅन एप्सिलॉन होते. याचा अर्थ एस-एनचं लिमिट काय मिळालं तुम्हाला? ह्याचा अर्थ हाच झाला ना? समजलं का? समजलं का? So limit n tends to infinity, a to b fn x dx is equal to a to b f of x dx. समजलं? म्हणजे कॉन्व्हर्जन्स जर युनिफॉर्म असेल किंवा एखाद्या फंक्शनला तुम्ही बरं ठीक आहे. कॉन्व्हर्जन्स जर युनिफॉर्म असेल, तर लिमिट फंक्शनचं इंटिग्रेशन तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येतं. कसं? लिमिट फंक्शन कॅल्क्युलेट न करता काय करणार तुम्ही? एफ-एन-एक्सचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करणार आणि त्याचं लिमिट घेणार. समजतंय का? हेच तर इथे लिहिलेलं आहे. सो लिमिट ऑफ इंटिग्रेशन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लिमिट. इंटिग्रेशन ऑफ लिमिट म्हणजे एफ ऑफ एक्स काय आहे? लिमिट आहे ना? कुणाचं? एफ-एनचं लिमिट आहे. म्हणून काय म्हटलं मी? लिमिट ऑफ इंटिग्रेशन इज सेम एज इंटिग्रेशन ऑफ लिमिट. बट दिस इज ट्रू अंडर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स. इज इट क्लिअर गाईज? सो आज जे आपल्याला घ्यायचं होतं ते झालेलं आहे. काय समज नसेल तर विचारा, मी रिपीट करतो.